सूर्य स्पोर्ट्सचा परिते संघमालक आकाश कापसे सर आणि कर्णधार सुनील शेलार आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षणही सस्ताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश खेडकर सर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर कुमार सर तुम्ही जाताय, कुमार चव्हाण सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचे पंच आकाश खेडकर सर गिरगाव आणि कुमार चव्हाण सर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जरूर चांगली राहिली आहे. अचूक नियम, कोणत्याही संघाच्या बाजूने नियम चुकूनही दिले जात नाही आहेत. प्रत्येक संघ हा आपला आहे आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल हीच अपेक्षा त्यांची आहे. सलामीची जोडी सचिन देशमुख आणि रणजित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हे मोठे धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेले आहेत. चला गणपती बाप्पाला नमन करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत कोल्हापूरचा आराध्य दैवत ज्योतिबा आणि आई महालक्ष्मी यांना नमन करत आजच्या दिवसाला मी समालोचक प्रथमेश मेस्त्री सुरुवात करतोय. चौथ्या दिवसामध्ये आपण दाखल होत असताना आजचा दिवस प्रारंभ करूया. गोलंदाजी मार्कवर नितीनला आपण पाहतोय. नितीन गोलंदाजी मार्कवर दक्कन पन्हाळा संघाकडून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलं षटक, पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. मोठा फटका पहिल्या चेंडूवर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल का हे पाहायचंय. चेंडूचा पाठलाग जरूर केला जातोय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. पंचांचा सिग्नल 4 धावांचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आकुटप्प्याचा चेंडू त्यावर जकडवून दिला गेलाय सर 4 धावांसाठी. धावसंख्या आता मात्र 4 असेल. सचिन आणि रणजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल इथे मात्र गमावला आणि प्रथम फलंदाजी नशिबी आली आहे. सूर्य स्पोर्ट्स परिते संघाला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. त्यांच्या विरोधात दक्कन पन्हाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. ओर द विकेट गोलंदाज. पुन्हा एकदा पाईन लेग क्षेत्र निवडलंय जरूर. चेंडूचा पाठलाग होतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप पाईन लेगला, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतील. परंतु पहिले 2 चेंडू फलंदाजांच्या नावावर जरूर राहिले आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार कामगिरी आतापर्यंत होत असताना आपल्याला फलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 धावा. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लीग वाहिनीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे जे क्रीडा रसिक आजच्या दिवसामध्ये आमच्या बरोबर जोडले जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पायावर चेंडू आदळतोय. इथे मात्र हा चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे जे क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. KKPR प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिला प्रयत्न 4 तालुके एकत्र आणण्याचा आणि तो प्रयत्न अगदी यशस्वी होत असताना आपल्याला पाहायलाही मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज इथे मात्र नितीन सज्ज होतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मोठा फटका प्रहार केला गेला. ताकद दाखवली, नजाकत आहे. हवाई यात्रेसाठी पर्रार सरळ 6 धावांसाठी KKPR षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी आता आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी स्लॉटमध्ये आलेला चेंडू शफल होऊन खेळले. तदनंतर कॉर्नरच्या दिशेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कॅमेरावर नीटनेटकं पाहायला मिळते. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हचे कॅमेरामन ऋषिकेश कांबळे आणि स्वतः ओनर ओंकार पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. नो बॉलचा सिग्नल आहे पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर नो बॉलचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला. दंडित केलं गेलंय.
ओव्हर स्टेपचा इथे मात्र नो बॉल पंचांकडून घोषित केला गेलाय, दंडित केले गेले. ओव्हर स्टेप आपल्याला होताना पाहायला मिळालाय. आकाश खेडकर सर यांच्याकडून नो बॉल घोषित होतोय. मोठा फटका खेळण्याची संधी जरूर असेल. इथून मात्र मोठा फटका कशा प्रकारे खेळला जाईल याकडे लक्ष आहे. प्रीटची घोषणा. मोठा फटका खेळला गेला, पैसा वसूल केला जातो याही चेंडूवर, परंतु सीमारेषेच्या बाहेरही जाताना पाहायला मिळेल. 4 धावा येताना जरूर पाहायला मिळत आहेत. सीमारेषेच्या अगदी बाहेर गेला नाही आहे 6 धावांसाठी, परंतु इथे 4 धावा जरूर मिळतील. धावसंख्येत भर आहे. धावसंख्या आता मात्र पुढे सरसावती आहे. धावसंख्या 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूपासून अगदी मोठी फटके इथे खेळले जात आहेत. ते मात्र फलंदाज सचिन यांच्याकडून चांगली कामगिरी सचिन इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा वैयक्तिकरित्या त्यांच्या खात्यावर आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा आणि बॅटने खेळला गेला, चेंडू फरार होतोय सरळ 6 धावांसाठी. इथे मात्र मोठी फटकेबाजी होत असताना आपल्याला वारंवार पाहायला मिळते आहे. सचिन यांची सचिननं नावाप्रमाणे कामगिरी केली आहे आणि इथे मात्र आपल्या संघाला धावसंख्या उभारून दिली आहे. ती मात्र 23. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते आहे. अशोक चौगुले गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 त्यांच्या हाती सोपवलं गेले. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकातील हा खेळ आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी ते मात्र फलंदाज सचिन यांनी केली आहे, परंतु आता जबाबदारी रणजित यांच्याकडे असेल. रणजित कशा प्रकारे कामगिरी करतील याकडे लक्ष जरूर आहे. चांगला खेळ इथे मात्र सचिनने पहिल्या ओव्हरमध्ये जरूर दाखवलाय. चांगला खेळ इथे मात्र जरूर दाखवावा लागेल. अशोक चौगुले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा इथे मात्र शॉर्ट रनचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकच धाव मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 24 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मोठी धावसंख्या इथे मात्र उभारत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका आपण पूल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होताना आपल्याला पाहायलाही मिळालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागते. ते मात्र रणजितला थोडासा दूर जरूर होता. ऍक्शन रिप्लेस आपल्या स्क्रीनवर. मोठा फटका हा पण पूल केला, परंतु सक्सेसफुल येथे मात्र ठरला नाही आहे. अगदी सीमारेषेच्या थोडंसं आतमध्ये हा झेल इथे पूर्ण केला गेला. थोडंसं निराश आपल्याला रणजित पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुनील शेलार
कुडित्रेचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहेत. जबाबदारी आता मात्र त्यांच्याही खांद्यावर तेवढीच असेल जेवढी जबाबदारी सचिननं स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सचिनचा खेळ इथून मात्र चांगला बहरला. 7 चेंडूंमध्ये 22 धावा त्यांच्या बॅटमधून जरूर आल्यात, परंतु सुनीला चांगली कामगिरी करतील का हे पाहावं लागेल. स्वतः कर्णधारात 80च्या आसपास आम्ही धावा बनवू हे जरूर त्यांनी सांगितलंय. त्या दिशेनं ही वाटचाल त्यांना पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली आहे. कारण या मैदानावर कोणतीच धावसंख्या सेफ पहिल्या 3 दिवसांमध्ये तरी वाटली नाही आहे आणि ही धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतील. अशोक चौगुले राऊंड विकेट अलकादानं खेळण्याचा प्रयत्न आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पैकी चांगली आहे, धाव मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत होताना पाहायला मिळालंय. कोणत्याही क्षेत्ररक्षकानं चुका केल्या नाही आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जरूर चुका होताना पाहायला मिळाल्या नव्हत्या. चांगला खेळ, मोठा फटका प्रहार केला गेलाय. सर्कलच्या वरून हा फटका खेळला जातोय. चेंडू परार होईल सरळ. 4 धावांसाठी चांगला फटका. अगदी पुढे लेनचा चेंडू, त्यावर आक्रमण आणि सरळ सर्कलच्या वरून फक्त खेळून काढलंय. ताकदीचा वापर जास्त केला नाही आहे. हवेच्या विरुद्ध थोडीशी फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील शेलार कुडित्रेचे खेळाडू एक दमखम आणि एक चांगले खेळाडू म्हणून पाहिलं जाते. चांगला परफॉर्मन्स लीग स्पर्धांमध्ये करताना पाहायला मिळतात आणि या लीग स्पर्धेमध्ये त्यांनी हा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. KKPR 2026चा थरार आपण पाहतोय, अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इस्पुर्ली करबूल तालुक्यात एक चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका, बॉलर हेड खेळला गेलाय. हाही चेंडू परार होतोय सरळ. 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी आता मात्र सुनील यांची होताना आपल्याला पाहायला मिळेल. जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पर अपना नाम. इथे मात्र यश मिळवत असताना 2 मोठे फटके ज्यांच्या बॅटमधून आले आहेत ते मात्र सुनील शेलार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका षटकारासाठी येताना आपल्याला पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर धावसंख्या 10 मिळाली आहे. हलक्या हातानं सन्मानजनक इथे फटका खेळला गेलाय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवर फटकेबाजी हेच क्रिकेटचं ब्रीदवाक्य आणि त्याचा पुरेपूर वापर होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे ती मात्र 35 वर. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17.50ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्जेदार खेळ या 2 ओव्हरमध्ये जरूर दाखवला गेलाय. 35 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल आणि क्षेत्ररक्षण फैलावत असताना कोणता गोलंदाज जबाबदारी घेतोय गोलंदाजीची हे पाहायचंय. जलसिंग पाटील स्वतः कर्णधार गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आता मात्र जलसिंग पाटील हे करताना पाहायला मिळेल का. धावगतीला थोडासा ब्रेक आता मात्र इथे द्यायचा आहे. धावगती जर पाहिली गेले अगदी नॅशनल हायवेवर टॉपवर जशी गाडी चालते ना तशी इथे मात्र गाडी आता धावायची चालू आहे. तिला मात्र आता ब्रेक द्यावा लागेल. 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 35 धावा एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ, 35 धावा. जलसिंग पाटील ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, पंचांचा सिग्नल काय येईल याकडे लक्ष आहे. थोडंसं पंचांकडे पाहिलं जात आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडलाही फलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळत आहेत. थोडेसे नाखुश आहेत. पंच आकाश खेडकर यांच्यावर शफल झाले होते. थोडंसं वाईड यॉर्करला चेंडू, मोठा फटका, हा पंपूल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. दर्जेदार फटकेबाजी इथे मात्र करत असताना सुनीला
कर्णधार टू कर्णधार अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 41 आपल्याला पाहायला मिळाली आहे. जलसिंग पाटीलच्या दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुनील शेलार वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. कॅप्टन टू कॅप्टन असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. ओव्हर द विकेट हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जलसिंग थोडंसं नाराज आहे कारण माहिती आहे जिथे एक धाव होती तिथे 2 धावा इथे मात्र खर्च झाल्या आहेत. नाराजी व्यक्त केली आहे. धावसंख्या 2 ने भर पडली आहे. एक एक करत धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली आहे. दर्जेदार फटकेबाजी आता आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. परंतु गोलंदाज असा कोण असेल जो गोलंदाजीची धमक दाखवत या दोन्ही फलंदाजांना इथे मात्र शांत करेल. हे मात्र वाघासारखी दहशत इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. हाही फटका जातोय सर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 47, ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय 47 धावा आतापर्यंत जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ दाखवत असताना आपण पाहिलंय दोन्ही फलंदाज सरळ बॅट हाही फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटचा वापर जरूर होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चुकलाय. धावा मिळत आहेत 4. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सुनील शेलार मात्र जलसिंग पाटीलवर इथे मात्र वरचढ ठरताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू फक्त निर्धाव टाकलाय. तदनंतर षटकार 2 धावा आणि लागोपाठचे 2 चेंडू सलग 4 धावांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. महागडी गोलंदाजी जलसिंग पाटीलची होताना पाहायला मिळते आहे. एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सुनील शेलार इथे मात्र अनुभव पूर्णपणे वापरत असताना 9 चेंडूंमध्ये 27 धावा खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला सलामीचा फलंदाज सचिन 7 चेंडूंमध्ये 22 धावा खेळताना पाहायला मिळतोय. कर्णधार जलसिंग पाटील पुन्हा एकदा चांगला फटका जरूर आहे. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 53 वर. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना 53 धावा आपण पाहतोय ऐकतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गाव आणि इस्पुर्ली गावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ही चाललेली स्पर्धा KKPR प्रीमियर लीग 2026चा पहिला प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना आपण 4थ्या दिवसामध्ये दाखल झालोय. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये सूर्य स्पोर्ट्स परिटे विरोधात दक्कन पन्हाळा असा सामना सुरू आहे. दक्कन पन्हाळ्यानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले सूर्य स्पोर्ट्स परिटे संघाला. परिटे संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपल्याला 53 पाहायला मिळाली आहे. 1 गडी बाद.
गोलंदाजी मार्कवर तानाजी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी तानाजी यांना करावी लागेल. चांगला खेळ तानाजी कशा प्रकारे करतात याकडे लक्ष असेल. एक रन झाला ना आता रन्स एक आला ना. पहिल्या चेंडूवर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धाव संख्या 54 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्जेदार खेळ इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी जरूर दाखवलाय. सुनील आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना उद्ध्वस्त करते आहे. आता मात्र तानाजी ओव्हर द विकेट KKPR एंड कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. सरळ 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. दर्जेदार खेळ इथे मात्र जरूर फलंदाज सुनील करताना पाहायला मिळत आहेत. चांगली खेळ इथे मात्र सुनील यांच्या बॅटमधून वन डाऊनच्या स्वरूपात दाखल झालेले सुनील ऍक्शन रिप्ले पुलर लेनचा चेंडू अगदी बॅटवर घेतलाय आणि तदनंतर मोठा फटका हा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकांना प्रयत्नही केले आहेत. हलक्या हातानं पुन्हा एकदा खेळून काढला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचलाय. 2 धावा पूर्ण केले गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसरी धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. नाराजी फक्त आपल्याला पाहायला मिळते. जलसिंगची कशा प्रकारे थ्रो येणं इथे मात्र अपेक्षित होतं ते त्याने सांगितलंय. जिथे 2 धावा होत्या 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या 63 वर जाते. 12 चेंडूंमध्ये 38 खेळांची वादळी खेळी इथे मात्र सुनील शेलार करताना पाहायला मिळत आहेत. आणि मात्र सचिन शांत राहिले आहेत. सचिन 8 चेंडूंमध्ये 23 धावांची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जसे सुनील दाखल झाले आणि 12 चेंडू खेळून काढले आहेत तसे मात्र इथे वादळ निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ इथे मात्र करत असताना आपण पाहतोय. सुनील शेलार आणि सचिन दिवस अटेम्प्ट इथे मात्र केला गेला. स्विच हिट इथे मात्र जरूर झेल होताना पाहायला मिळेल. विकेट मिळतीये. सचिनचा खेळ थांबलाय. विकेट कोणाला मिळते? विकेट मिळते तानाजीला. आणि हा ब्रेक थ्रू देत असताना 63 धाव संख्या आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. सचिन माळी यांचं इथे आगमन होते. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. झेल होईल काही पाहायचं, झेल होत नाहीये. परंतु इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. सुनील शेलार जर पाहिलं गेलं तर एक मोठी खेळाडू. पन्हाळा प्रीमियर लीग 2024-25 मधील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. तदनंतर करवीर प्रीमियर लीग 2024-25 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. आणि सलग 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम या सुनील शेलारनं केलाय. याही स्पर्धेमध्ये तो कारनामा करतील का? अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जरूर येऊन पोहोचलेत, परंतु हे अर्धशतक महत्वाचं असेल की संघाचं हित महत्वाचं असेल याकडे लक्ष असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गली रिजनला क्षेत्ररक्षक चूक करतोय. डोक्याला हात लावले आहेत. हे डोक्याला हात लावलेत जरूर,
परंतु धावा किती मिळतील? 4. या 4 धावेच्या मदतीनं धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 68 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गली रिजनला अगदी लेट कट खेळला गेला तर नंतर अगदी 2 पायांच्या मधून आज चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाले. जेव्हा आमच्या रत्नागिरी विभागात 2 पायांच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतो ना तेव्हा असं म्हटलं जातं की कोकण रेल्वेच्या बोगद्यामधून हा चेंडू गेलाय. जेव्हा कोकण रेल्वे बोगद्यातून बाहेर पडते तसा हा चेंडू बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 पायांच्या मध्ये जो बोगदा निर्माण झाला त्याला इथे मात्र चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 68 धावा आतापर्यंत पाहत असताना त्यामध्ये मोलाचा वाटा सुनील शेलार यांचा पाहायला मिळालाय. एक दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. करवीर प्रीमियर लीग, पन्हाळा प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी असणारे सुनील शेलार या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ दाखवत असताना तोच परफॉर्मन्स इथे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक धाव इथे मिळेल परंतु एका धावेच्या मदतीनं ऑन स्ट्राईक सुनील शेलार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर जयसिंग पाटीलला आपण पाहतोय. जरूर अजून माहिती मिळते. सुनील शेलार जगदंबा अर्थमोअर्स गतवर्षी संघातून खेळताना सलग 3 अर्धशतकं या खेळाडूने लगावली होती. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं सूर्य स्पोर्ट्स परिते संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आता 44 धावांवर खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेतील अर्धशतक क्रमांक 3 पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल. फॉलिंग स्लिप केलाय जरूर. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांवर समाधानी मानलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 वर. जलसिंग पाटील वरही हल्ला बोला इथे मात्र वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 73. सुनील शेलार यांनी टॉसच्या वेळी सांगितलं होतं आम्ही 80+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तो मनसुबा इथे जरूर त्यांनी ठरवला आणि तो करून दाखवला. आतापर्यंत धावसंख्या 73 आहे. ओव्हर क्रमांक 5 आणि त्यातील 3 चेंडू इथे पूर्ण झालेत म्हणजे अजून जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. लॉंगऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण करेल तोपर्यंत धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 74 वर. 74 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ सुनील शेलार आणि त्याचबरोबर राकेश सचिन यांचाही पाहायला मिळाला. मोठा फटका पायामध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू परार झाला आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. राकेशही सांगतात माझा साथीदार चांगल्या पद्धतीने खेळत असेल तर मी का शांत बसू आणि मी शांत बसण्यातला नव्हे इथे दर्जेदार फटके मीही करणार आणि मीही खेळणार आणि माझं नाव रोशन करणार. राकेशला आपण पाहिलंय पायावर टाकण्याचा प्रयत्न अगदी फ्लिक केलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 धाव तिथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 81 वर. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 81 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार कामगिरी इथे मात्र झाली आहे ती मात्र सूर्य स्पोर्ट्सचा परिते संघाकडून. 5 ओव्हरच्या खेळानंतर 81 धावा 2 विकेट आपण पाहिल्यात. भागीदारीला महत्व आपण दिलं या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच भागीदारी होतानाही आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती मात्र या दोन्ही फलंदाजांकडून पाहिले गेले तर रणजित एका धावेवर बाद झाले. तदनंतर सचिन यांनी चांगला खेळ दाखवला. 9 चेंडूंमध्ये 23 धावा त्यांच्याकडून कुठल्या गेल्या. तदनंतर सुनील यांना आपण पाहतोय वैयक्तिकरित्या 47 धावांवर नाबाद आहेत आणि त्यांच्या जोडीला राकेश ही चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात 9 धावांवर. सूर्य स्पोर्ट्स परिते संघाचे संघमालक जरूर खुश असतील या पहिल्या इनिंगमध्ये 5 ओव्हर पर्यंत. परंतु अखेरच्या षटकामध्ये काय होईल, सुनील शेलार काय करतील, किती अजून उद्ध्वस्त करतील गोलंदाजांना याकडे लक्ष असेल. गेल्या सीझनला जगदंब
अभि पाटील कुडीत्रे संग्राम पाटील बॅटची कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का हे पाहावं गेला. चेंडू परार होत असताना 4 धावांसाठी कर्वे क्रिकेट असोसिएशन ग्रामीण संस्थापक अध्यक्ष व स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडत्रेचे संघ मालक अभि पाटील यांच्याकडून 2001 रुपये सुनील शेलार साठी दाखल होत आहेत. पारितोषिक जरूर आमच्याकडे जमा आहे सुनील शेलार यांच्यासाठी. कुडत्रे गावचे अभि पाटील यांचा कालच्या दिवसामध्ये आपण संघ पाहिला आणि आज कुडत्रे गावचा सितारा इथे मैदानच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना त्यांच्याच गावचे अभि पाटील यांच्याकडून हे 2001 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये पारितोषिकांची वर्षाव जरूर होईल. उद्याचा दिवस याहून खास असेल. खेळाडूंची मजा आणि परफॉर्मन्स जर चांगले केली तर पैशांचा पाऊस या मैदानावर जरूर पडेल. जेलची संधी आहे. जेल 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 4थ्या अटेम्प्ट मध्ये हा जेल पूर्ण केलाय. राकेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 या धावसंख्येवर राकेश बाद झालेत. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये राकेश इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिलं गेलं तर थोडासा दूर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचं काम इथे मात्र जरूर केलं. फटका इथे मात्र फसला आणि फटका फसत असताना इथे 4 पाहिलं गेलं तर विकेट मिळाली. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये मोहसिन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. मोहसिन कुडत्रे गावचा सितारा धावसंख्या 85 आपल्याला पाहायला मिळेल. कुडत्रे गावामधून अनेक खेळाडू आणि अनेक संघमालक आणि अनेक क्रिकेटचे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही जरूर सहर्ष स्वागत असेल. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जरूर धावसंख्या आपण पाहिली आहे पुढे सरकली आहे. 86 या धावसंख्येवर सुनील शेलार आपण पाहतोय. 47 या धावसंख्येवर आपण खेळताना सुनील शेलार ऑन स्ट्राईक असतील. थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु हा चेंडू निर्धाव जाईल. धावसंख्या स्थिरावली आहे. सुनील शेलारला आपण पाहतोय. अखेरचा चेंडू इथून मात्र जरूर असेल. 86 धावा आतापर्यंत आपण पाहिले आहेत परंतु सुनील थोडेसे झगडताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक पूर्ण होईल का सुनील यांचं. धावसंख्या जर पाहिली गेली तर वैयक्तिकरित्या 18 चेंडूंमध्ये 47 धावा कुठल्या गेल्या आहेत. चांगली कामगिरी इथे जरूर अपेक्षित असेल. हा चेंडू इथे मात्र पंचांचा सिग्नल काय येतो याकडे लक्ष असेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अगदी चांगली गोलंदाजी राजवीरची आपल्याला पाहायला मिळाली. केवळ 5 धावा या अंतिम षटकामध्ये कुठल्या गेल्या आहेत. आणि सुनील शेलार आपल्याला विनंती असेल की आपण थोडीशी बॅट उंचावून दाखवा कारण अर्धशतक जरूर पूर्ण झालं नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये काल मुलीचा आगमन झालंय आणि ही मुलगी तुमच्या आयुष्यात किती महत्वाची आहे. मुलगीचं आगमन होत असताना तुम्ही आजच्या दुसऱ्या दिवशी लगेचच ही मोठी खेळी इथे मात्र खेळला आहेत. लक्ष्मीचं आगमन होत असताना आपण चांगली खेळी केल्या आहेत. त्याबद्दलही खूप खूप अभिनंदन असेल आणि आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा असतील या मुलीसाठी.
डायरेक्ट त्यांना केलेलं. सुनील शेलार यांच्यासाठी जे पारितोषिक अभि पाटील सर यांच्याकडून लगावलं गेलं होतं 2000 रुपयाचं, ते ऑनलाईन सुनील शेलार यांच्या खात्यामध्ये जमा आहे. तसा स्क्रीनशॉट आमच्याकडे दाखल झाला आहे. धन्यवाद अभि पाटील सर आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही यापुढील स्पर्धांसाठी. विनंती असेल लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 आणि रुद्र स्पोर्ट्स तारे दोन्ही संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 आणि त्यांच्या विरोधात रुद्र स्पोर्ट्स तारे दोन्ही संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. महेश रावण कोल्हापूर पोलीस यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026-18 रंगत असताना आपण पाहतोय एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जलसिंग पाटील आणि अक्षय रेडेकर हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी इथून मात्र जरूर अपेक्षित असेल. आकाश कापसे संघमालक यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर आपणाला इथे असेल. जरूर आपण हायलाइट्स पाहतोय. मोठी पटकीबाजी कशी झाली या मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या जोडीकडून आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सुनील शेलार जसे दाखल झाले तसे इथे मात्र त्यांनी फटकेबाजी जोरदार केली आहे. तदनंतर दक्कन पन्हाळ्याचे संघमालक जीवन शिंदे सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. आपला संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल आणि या स्पर्धेतून आपण विजयी व्हाल हीच अपेक्षा असेल. खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसातील चारही संघांना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. एका बाजूला अक्षय रेडेकर आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला जलसिंग पाटील पन्हाळा तालुक्याचा वंडर बॉय आणि कुरुकुली टुर्नामेंटमध्ये सलग 8 चेंडूंवर 8 षटकार ठोकणारा हा जलसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक असेल, जबाबदारी आहे
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची 87 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे 36 चेंडूंमध्ये गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुनील गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील शेलार आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील ओव्हर द विकेट पहिला चेंडू इथे मात्र जरूर खेळला गेला बॅट बॉलचा संपर्क पुरेसा होत नाही डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 2 वर पोहोचेल 87 धावांचा पाठलाग करायचा आहे 35 चेंडू 85 धावांची गरज आहे या 85 धावा 35 चेंडूंमध्ये सहजासहजी बनवल्या जातील का की थोडासा संघर्ष करावा लागेल हे पाहायचे संघर्ष करणाऱ्याला कधी हारण्याची भीती नसते तो विजयाच्या दिशेने आगेकूच कायम करत असतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता थोडा दूर राहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले आपण पाहिलंय दूर राहिलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कोणती धावही घेतली जात नाहीये मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय जलसिंग पाटील हा फटका चांगला आहे दर्जेदार फटका क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय 1 बाउंड चेंडूला गॅदर केले जाईल फेकी केली जाईल 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील 2 धावींच्या मदतीनं धावसंख्येत भर पडेल चांगली कामगिरी आता मात्र अक्षय रेडेकरलाही करावी लागेल पाहिलं गेलं तर 3 चेंडूंमध्ये 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील शेलार आपण पाहतोय मोठा फटका इथे मात्र जलसिंग पाटीलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळालाय चेंडू फरार होतोय आउट ऑफ द पार्क सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी सुनील शेलार गोलंदाजी ट्रॅकवर तदनंतर स्लॉट मध्ये आलेला चेंडू अगदी भिरकावून दिला गेलाय दर्जेदार फटकेबाजी जलसिंग पाटीलच्या बॅट मधून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे जलसिंग पाटील इथे पाटील की दाखवेल का पन्हाळ्याचा तडका कोल्हापुरी तडका इथे मात्र अजून किती देईल हे पाहायचे जलसिंग पाटीलचा विचार केला गेला 8 चेंडूंमध्ये 8 षटकार ठोकण्याचा पराक्रम यानं केला गोवा राज्यामध्ये अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो आणि कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा चिपळूण तालुका इकडेही अनेक वेळा खेळताना पाहायला मिळालंय तिकडे या खेळाडूचा बोलबाला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो परंतु एक वैशिष्ट्यही राहिलंय पंचांचा सिग्नल काय येईल याकडे लक्ष असेल 9 बॉलचा सिग्नल येताना आपल्याला पाहायला मिळतोय चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे जलसिंग पाटील जर याचा विचार केला तर हा खेळाडू आपल्या संघाला पहिलं प्रतिनिधित्व देतो आणि तदनंतर इतर स्पर्धा हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला आहे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगला झालाय परंतु वाईड यॉर्करला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसत असताना आपण पाहतोय धावसंख्या 11 मोठा फटका पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळालाय फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळालं जरूर झेल निसटतोय चुका झाल्यात चुकीला माफी नाही आहे झेल कोणाचा सोडलाय झेल सोडलाय तो मात्र जलसिंग पाटीलचा इथे मात्र ही चूक महागात पडेल का फटका खेळल्यानंतर पूर्णपणे निराश झाला होता तो मात्र जलसिंग पाटील ती निराशा त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे पाहायला मिळाली परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरून प्रवास करून आले आणि हा झेल निसटलाय झेल होत नाहीये विनंती असेल लखन बाबर स्पोर्ट्स आपल्याला जे किट दिलंय त्या किटच्या पिशव्या आपण एकत्र ठेवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये त्या सर्व पिशव्या येत आहेत सर्व प्लास्टिक एकत्र ठेवा दशरथ गुरव भाई यांचं इथे आगमन होते सहर्ष स्वागत सर या स्पर्धेमध्ये KKPR प्रीमियर लीग 2026 चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामध्ये आपलं खूप खूप स्वागत
आजचा या स्पर्धेचा चौथा दिवस महत्वाचा दिवस असेल. आजच्या दिवसातून दोन संघ कोणते पुढे जाणार, टॉप 8 मध्ये कोणता संघ जागा बनवणार याकडे लक्ष असेल. चांगली खेळी इथे मात्र जलसिंग पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूने, परंतु त्याच्या बाजूला अक्षय रेडेकर हाही पाहायला मिळतोय. अक्षय रेडेकरचा खेळ कसा बहरेल. जलसिंग पाटीलला एक वेळा संधी दिली आहे, परंतु त्या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल याकडेही लक्ष असेल. चांगला खेळ इथे मात्र पन्हाळा तालुक्यातील वंडर बॉय जलसिंग पाटीलला दाखवावा लागेल. 87 धाबांचा पाठलाग इथे मात्र जरूर करायचा आहे. 6 षटकांच्या खेळामध्ये पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. ओव्हर क्रमांक 2 इथे मात्र कोणाच्या हाती सोपवलं जाईल याकडे लक्ष आहे. गोलंदाज अनिकेत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर KKPR प्रीमियर लीग एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली खेळी इथून मात्र अक्षय रेडेकर हा करेल का हे पाहावं लागेल. अक्षय रेडेकर ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू फुलटॉस आहे, त्याचा खरपूस समाचार घेत असताना चेंडू फरार झालाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी KKPR षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वर. खरपूस समाचार अगदी या खराब चेंडूचा घेतलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला आणि फुलटॉस झाला. फुलटॉस होत असताना इथे मात्र धावा मिळाल्यात 6. या 6 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अगदी जरूर चांगली झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, म्हणजेच दक्कन पन्हाळा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सूर्य स्पोर्ट्स परिते रोहन शिंदे नागाव यांचं इथे आगमन होतंय. खूप खूप शुभेच्छा, स्वागत सर या स्पर्धेमध्ये. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपण पाहतोय ते मात्र अक्षय रेडेकर याच्याकडून पहिला चेंडू अगदी सीमारेषेबाहेर धाडलाय. कोल्हापुरी तडका कसा असतो हे इथे मात्र दाखवून दिलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची अपील केली गेली आहे. बॅट कट घेतली आहे का हे पाहिलं जातंय. अपील केलं गेलं. अनिकेत रेडेकर चांगली खेळी इथून मात्र अक्षय रेडेकर करताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे अपील केलं गेलंय. आकाश खेडेकर, कुमार चव्हाण सर या सामन्याचे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ इथून मात्र दाखवायचा आहे. 87 धावांचं भलं मोठं आव्हान आता आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 19 आहे. चला, ऑन फील्ड पंचांचा निर्णय अंतिम असेल. ऑन फील्ड पंचांचा निर्णय अंतिम असेल.
नॉट आउटचा सिग्नल असेल. चला ऑन फील्ड पंचांशी आता हुज्जत घालू नका. नॉट आउटचा सिग्नल आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हे दोन्ही संघमालकांचा सहभाग लखन बाबर आणि अशोक. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पोर्ली अगस्त 11 संघाचे संघमालक लखन दिनकर बाबर सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर. आणि रुद्र स्पोर्ट्स तारे या संघाचे संघमालक अशोक फड सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. आकाश रेडेकर ला आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर. अनिकेतला आपण पाहतोय. मोठा फटका प्रार केलाय जरूर. चेंडू फरार होतोय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी अनिकेत रेडेकर ऑन फायर आपल्याला पाहायला मिळालाय. दर्जेदार फटकेबाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता मात्र चर्चा केली जाईल का अनिकेत बरोबर हे पाहायचंय. अक्षय रेडेकरने इथे मात्र आपला जलवा दाखवलाय. 2 चेंडूंवर 2 षटकार 1 निर्धाव आलाय. परंतु इथे मात्र काही फरक पडत नाहीये. 12 धावा 3 चेंडूंवर येताना पाहायला मिळाले आहेत. येणारे 3 चेंडू हे पॉवर प्लेच्या षटकातील असतील. ते कशा प्रकारे खेळून काढले जातील याकडे लक्ष असेल. चर्चा केली गेली आहे ती मात्र अनिकेत बरोबर. ही अनिकेत बरोबरची चर्चा तदनंतर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे लक्ष असेल. महत्वपूर्ण कामगिरी या 2 ओव्हरच्या खेळामध्ये जरूर करायची आहे. पाहिलं गेलं तर 25 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरासा बारकाचा महिना लिहून दे. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र अक्षय रेडेकरच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दर्जेदार फटकेबाजी वारंवार अक्षय रेडेकर. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. पायावर टाकण्याचा प्रयत्न अगदी प्लिक केलाय आणि इथे मात्र दाखवून दिलाय अक्षय रेडेकरने की मला कुठेही गोलंदाजी करा मी त्या दिशेला फटकेबाजी करणार आहे. उलट सुलट फटके इथे मात्र माझ्या बॅटमधून येणार नाही आहेत. जिथे सरळ बॅटची आवश्यकता आहे तिथे सरळ बॅटनेच खेळणार हे त्यानं मात्र ठाण मांडलंय. धावसंख्या मात्र 31 वर जाऊन पोहोचली आहे. अनिकेत वर तुटून पडलाय. अनिकेतला उद्ध्वस्त करण्याचं काम या षटकामध्ये अनिकेत रेडेकर अक्षय रेडेकर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली 31 वर. अजूनही पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. अक्षय रेडेकरला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. त्याच्या विरोधात अनिकेत राऊंड विकेटने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येईल. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर आता मात्र समाधान मानले गेले. धावसंख्या 32 आता आपल्याला पाहायला मिळते. करंट रन रेट पाहिला तर 16च आहे आणि पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये 35 धावा जोडल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. इथे 32 धावा जोडल्या जात आहेत. म्हणजे जवळजवळ दोन्ही संघ बरोबर चालत आहेत. परंतु अखेरच्या क्षणी कोणता संघ विजयी होणार कोणता संघ मालक विजयाची चव चाकणार हे पाहावं लागेल.
टॉससाठी सत्यजित विनंती असेल कैलासवासी सूरज पाटील अकॅडमी बेले यांचे कोच सत्यजित पाटील सर, आपण क्रीडा रसिकांमध्ये आहात अशी आम्हाला माहिती मिळते. आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत. KKPR 2026 मध्ये करवीर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. आपल्याकडून एक चांगलं कार्य होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि असंच कार्य तुमच्याकडून होत राहो. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे. सूर्यराज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कमी गतीचा केलाय जरूर, ढकलून दिला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. जलसिंग पाटीलने सांगितलंय थोडस थांब आणि इथे मात्र अक्षय रेडेकर थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर आता मात्र 32 वर जाऊन पोहोचेल. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण इथे मात्र बदलत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा करंट रन रेट 15.23 चा आपल्याला पाहायला मिळतोय. 87 धावांचा भलं मोठं आव्हान इथे मात्र पूर्ण करायचंय. हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जाईल. चांगली कामगिरी इथे मात्र जलसिंग आणि अक्षय रेडेकर करताना पाहायला मिळते. 7 चेंडूंचा सामना दोन्ही खेळाडूंनी केलाय. अक्षय रेडेकर 20 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. जलसिंग पाटील 12 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. एक अतिरिक्त चेंडू फेकला गेलाय जो नो स्वरूपात सुनील शेलार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालाय. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. वारंवार तुम्हाला सूचना करायला लागू नयेत हीच अपेक्षा असेल. आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहे. वेळेचं बंधन नसेल कारण 6 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. आपण प्रत्येक दिवसामध्ये 6 सामने पूर्ण करतोय वेळे अगोदर. जलसिंग पाटील इथे मात्र मोठा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू परार झालाय. 6 धावांसाठी सरळ सीमारेषेच्या बाहेर. जलसिंग पाटीलचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. जलसिंग पाटीलने सांगितलंय 80+ जरी धावा झाल्या तरी त्यांचा पाठलाग करण्याची ताकद मी आणि माझा संघ ठेवतोय. तीच ताकद दाखवत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 39 धावांची भागीदारी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. भलं मोठं आव्हान जरूर स्कोर कार्डवर असेल, परंतु कागदावर किती मोठे अंक असू द्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ तुम्ही कसा करताय तो त्यावर त्या सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. इथे खेळ जरूर चांगला होतोय. गोलंदाजांना जसं पहिल्या इनिंगमध्ये उद्ध्वस्त केलंय ना तसंच सेकंड इनिंगमध्ये उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही गोलंदाजाकडे असा चेंडू नाही आहे जो खेळाडूला फलंदाजाला थांबवून ठेवेल. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हाही फटका जरूर चांगला आहे. लॉंगॉनचा खेळाडू थोडासा क्रॉस उभा आहे. लॉंगॉपचा खेळाडू थोडासा क्रॉस आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 41 वर. मोठा फटका खेळल्यानंतर एकेरी दुहेरी धाब्याला तितकंच महत्व इथे मात्र देतानाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यराजला आपण पाहतोय. नावात राज आहे, राज करेल का हे पाहायचंय. खेचून घेतलंय. ऑफसाईडचा बॉल लेग साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. पैकी आपल्याला पाहायला मिळते खूप उशिरा येते. 2 धावा सहजरित्या अगदी पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या 2 फलंदाजांदरम्यान पाहायला मिळते. दर्जेदार खेळ इथे मात्र वारंवार दोन्ही फलंदाज दाखवत आहेत. एका बाजूला दक्कन पन्हाळा आणि एका बाजूला पाहिलं गेलं तर सूर्य स्पोर्ट्सचा परितेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला आहे. कमबॅक केलंय. एक ना एक चेंडू निर्धाव टाकायचा आहे तुम्हाला आणि तो टाकण्यात यश मिळवलंय याही षटकामध्ये सूर्यराजने.
5वा चेंडू निर्धाव जात असताना परंतु 11 धावाही खर्च केल्यात. रिक्वायर रन रेट 13.89 वर येऊन पोहोचलाय. हा चेंडू बाहेर जाणारा वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केले गेले आकाश खेडकर सर यांच्याकडून. दक्कन पन्हाळा संघ आपण पाहतोय 44 धावा, ओव्हर क्रमांक 3, त्यातील अखेरचा चेंडू. त्यामध्ये किती धावा अजून जुळल्या जातील. मोठा फटका ताप्यामध्ये आलाय, लगावून दिला गेलाय. हा चेंडू जातोय हवाई यात्रेसाठी सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 50 वर. सांघिक अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. कर्णधार बलवानी आहे. हे 2 कर्णधार अजय चोईकर आणि सागर माडे. अजय चोईकर आणि सागर माडे. लखन बाबर. अजय चोयेकर आणि सागर महाडिक का आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. रुद्र स्पोर्ट्स तारे आणि त्यांच्या विरोधात लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली. केसरी गाडीवान अक्षय माळगेकर यांच्यासाठी. या, या. वैर का? हा, ठीक आहे. हे करा. हे एकच घे. हे घेतो. हे मला थांबा. हो, या. कैलासवासी सूरज पाटील अकॅडमी बेले यांचे कोच सत्यजित पाटील सर उर्फ पिनू या अकॅडमीचे 150हून अधिक विद्यार्थी सैन्य व पोलीस भरतीमध्ये दाखल असणारे अशी एकमेव अकॅडमी जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे कोच सत्यजित पाटील सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक होईल. हा सामना लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल रुद्र स्पोर्ट्स तारे या 2 संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल होतोय. टॉसचा बॉस कोणता संघ ठरेल याकडे लक्ष असेल. इस्पुर्ली संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय काय असेल? बॉलिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना कोणते गोलंदाज असे असतील जे चांगली कामगिरी करतील? असे कोणते गोलंदाज आहेत क्षेत्ररक्षण करत असताना जे चांगली कामगिरी करतील? आहेत 3-4 बॉलर चांगले आहेत आमच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने बॉलिंग करून आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो. इस्पुर्ली गाव आणि इस्पुर्ली गावच्या या घरच्या मैदानावर असे घरचे खेळाडू आहेत का या संघामध्ये? आहेत 3 आहेत. 3 खेळाडू या घरच्या मैदानावर आहेत. त्याचा ॲडव्हान्टेज जरूर मिळेल. हो नक्कीच मिळेल कारण की होम ग्राउंड असल्यामुळे आम्ही 100% मी स्वतःचा परफॉर्मन्स देण्याचा हे करेन. खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेक गमावलंय. प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांचा खेळ आपण आत्ता सामना पाहतोय. 87 धावा जोडल्या गेल्यात तरी यात त्या सेफ वाटत नाही आहेत. ॲक्च्युली टॉस आम्ही जिंकला असता तर आम्ही बॉलिंगच केली असती. आमचा निर्णय तोच होता. पण काय अडचण नाही. आमच्याकडे बॅट्समनची फळी चांगली आहे. आम्ही खूप चांगल्या धावा उभारण्याचा प्रयत्न करू नक्कीच. जरूर खूप खूप शुभेच्छा असतील आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला आणि संघ मालकांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याबरोबर पाहायला मिळतात सूरज पाटील अकॅडमी बेले यांचे कोच सत्यजित पाटील उर्फ पिनू या सरांचे आणि अकॅडमीचे 150हून अधिक विद्यार्थी सैन्यदल आणि पोलीस भरतीमध्ये दाखल असतात आणि पश्चिम महाराष्ट्रातील अशी एकमेव अकॅडमी आहे. सत्यजित पाटील सर तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटते? ही स्पर्धा अत्यंत भारी वाटते आम्हाला.
सर्व खेळाडू चांगले खेळत आहेत. चांगल्या प्रकारे नियोजन आहे आणि चांगला आहे. पोलीस म्हटलं आणि सैन्य म्हटलं की शिस्त आली आणि ही शिस्त तुमच्याही अंगी असेल आणि येणारे जे पोलीस आहेत आणि भरती आहेत त्यासाठी तुम्ही काय सांगाल? 100% खेळाडूंसाठी आम्ही कायम तत्पर आहे. मी पण स्वतः खेळाडूच आहे. खेळाडूमधूनच मी अकॅडमी चालवत आहे. आता आमची अग्निवीरची पण रिझल्ट आहे. या 5-6 दिवसात रिझल्ट लागेल. आपली 50हून मुलं त्यात आहेत. तुम्हालाही आणि तुमच्या अकॅडमीलाही खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं वळतोय. आपण पाहतोय KKPR प्रीमियर लीग 2026 एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 87 धावांचं उद्दिष्ट आहे. जलसिंग पाटील हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. शिवश्री 11 चे संघमालक उत्तमजी निकम सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर आपल्या या स्पर्धेमध्ये. छप्पन्न धावा आतापर्यंत आपण पाहतोय. मोठा फटका जरूर खेळला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 वर. 87 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सत्यजितचे पाटील इस्पुर्ली यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026 चा थरार अनुभवत असताना आपण पाहतोय. अक्षय रेडेकर थोडासा संघर्ष करताना आता पाहायला मिळतोय. मागील काही चेंडूंवर धावा येत नाहीये. धावा कमी येताना पाहायला मिळालाय. तुम्ही मी होतंय जरूर पैकी झाली आहे, परंतु इथे धोक्याची घंटा वाजली आहे का हे पाहावं लागेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 60 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. 27 धावा 12 चेंडू हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ 60 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येईल याकडे लक्ष असेल. राकेश गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 27 धावांची गरज. जलसिंग पाटीलचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फरार झालाय. सरळ 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. जलसिंग पाटीलची 39 धावांवर खेळताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी ते मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. हलक्यानं खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 68 वर. एक एक करत धावसंख्या पुढे जात असताना 68 धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
10 चेंडू 19 धावांची गरज आहे. राकेशला आपण पाहतोय 10 चेंडू 19 धावांचं समीकरण. राऊंड विकेट. मोठा फटका पुन्हा एकदा. इथे मात्र जरूर खेचला गेलाय. तू मेहनत इतनी खामोशी से कर की तेरी कामयाबी का शोर मचा दे. इथे मात्र शांततेत क्रांती करताना आपल्याला पाहायला मिळतोय जलसिंग पाटीलचा जलवा, दक्कन पन्हाळ्याचा वंडर बॉय. इथे मात्र कामगिरी दर्जेदार आपल्याला करताना पाहायला मिळालाय. दर्जेदार कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळती आहे. राकेश वर तुटून पडत असताना पुन्हा एकदा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेला. सरळ 6 धावांसाठी या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटका ठोकण्याचा कारनामा जलसिंग पाटीलने केलाय. 8 बॉल 8 मध्ये षटकार ठोकण्याचा कारनामा जलसिंग पाटीलचा. हा तिसरा षटकार सीमारेषेबाहेर जाईल का हेही पाहावं लागेल. हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारांची हॅट्रिक 4थ्या दिवसातील पहिला मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. जलसिंग पाटीलने सांगितलं होतं धावसंख्या स्कोअर कार्डवर किती उभारू देत त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू आणि तो यशस्वीरित्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. 87 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या बरोबरीत सुटताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे 7 चेंडू 1 धावेची गरज. 59 धावा आणि या स्पर्धेतील अर्धशतक क्रमांक 3 आपण पाहिलाय. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. राकेश स्वतः चेंडू खाली येथील झेल निसटतोय आणि हाही सामना विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतील. दक्कन पन्हाळा, जलसिंग पाटील अँड कंपनी. पाहिलं गेलं तर जीवन शिंदे सर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये असतील. विनंती असेल जलसिंग पाटील आपण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरताय. एक तर्फी सामना आपण इथे जिंकून दिलात. जलसिंग पाटील आपल्याला विनंती असेल आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या.